मित्रांनो, मी आज या ठिकाणी बसलेला आहे. जे प्लेस आहे ते हे नरिमन पॉईंटच्या मधलं हे मरीन ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो मुंबईमध्ये, अशा ठिकाणी बसलेलो आहे. याच्या जस्ट माझ्या पाठीमागे बघाल तर इथे ट्रायडेंट हॉटेलची तुम्हाला एक उंच अशी इमारत दिसेल, एअर इंडियाची दिसेल. तर आणि खूप काही आहे. इथे बसल्यानंतर माझ्या मनामध्ये एक विचार आला की जीवनामध्ये आपल्याला जर पुढं जायचं असेल तर आपण आणि चांगल्या लाईफस्टाईलमध्ये जर आपल्याला जगायचं असेल तर जगण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये अंगीकाराव्या लागतील. आपल्याला पुढे जाण्यासाठी अनेक नवीन नवीन गोष्टींचा आपल्यामध्ये अंतर्भाव करावा लागतो. आणि आज जेव्हा मी या ठिकाणी बसून मी विचार करतो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मुंबईच्या जीवनामध्ये आणि आपल्या ग्रामीण भागातील जीवनामध्ये फार जमीन आणि आसमानचा फरक आहे. इथल्या लाईफस्टाईलमध्ये फरक आहे, आपल्या लाईफस्टाईलमधला फरक आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मी बघतो मोठे मोठे होर्डिंगसुद्धा या ठिकाणी बघितलेले आहेत. तर प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे की घराची किंमत 1.5 कोटी आणि त्याच्यामध्ये एक खाली असं लिहिलेलं आहे की गाव ब्लीस म्हणजे गावाची शांती. म्हणजे शहरामध्ये लोक गावातल्या शांतीसाठी शहराच्या बाहेरच्या इमारतीमध्ये राहण्याचं, या ठिकाणी मोठ्या मोठ्या बंगलोजमध्ये राहण्याचं स्वप्न पाहत आहेत. त्याच्यावरनं एक माझ्या गोष्ट लक्षात आलेली आहे की लोकांना पैसा या ठिकाणी भेटतो आहे, परंतु पैशासोबत मात्र इथे लोक सुख आणि शांती मात्र स्वतःची ठेवत आहेत. कुटुंबाच्या लोकांसोबत जो जगण्याचा आनंद असतो तो सुद्धा इथल्या लोकांनी हरवलेला आहे. आणि म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की शेवटी आपल्याला काय करायचं आहे जीवनामध्ये. आपला मोटो काय आहे? व्हॉट इज अवर मोटो? तर मोटो आपला हा असला पाहिजे की आपल्याला खूप चांगलं जगता येईल. मी इथे ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये मी काल गेलो होतो आणि तिथे अनेक लोकांशी माझी भेट झाली. त्याच्यामध्ये जेवण करताना सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये माझी भेट एका शेफशी झाली. तो शेफ जावेद नावाचा शेफ होता आणि तो शेफ मला विचारायला लागला की साहेब तुम्ही कुठून आले, काय आले. आणि मी सुद्धा त्याची थोड्या हसण्याने विचारपूस केली. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की मी गोव्याचा आहे, फिलॉसॉफीमध्ये इंटरेस्टेड आहे आणि मला शॉर्ट स्टोरीज लिहिण्याचा मला छंद आहे. तर मी त्याला म्हटलं की एखादी तुझी शॉर्ट स्टोरी मला सांग. तर सांगताना तो मला म्हणाला, he came and sat with me in sand. He went back. He came again. Then I offered my golden chair. 2 लाईन्सची त्याची शॉर्ट स्टोरी होती, परंतु या 2 लाईन्समध्ये किती मोठा, फार मोठा अर्थ दडलेला आहे. त्याचा म्हणण्याचा अर्थ असा होता की जेव्हा माझा मित्र माझ्यासोबत रेतीवर बसला, जमिनीवर बसला, तो परत गेला आणि जेव्हा तो परत आला तेव्हा मी त्याला माझी गोल्डन चेअर ऑफर केली. अर्थ असा की आमच्या वाईट दिवसामध्ये, आपल्या संघर्षाच्या दिवसामध्ये जो कोणी आपल्याला साथ देत असेल, मग तो आपला मित्र असेल, आपली मैत्रीण असेल, आपल्या फॅमिलीचे मेंबर्स असतील, आपले रिलेटिव्ज असतील, अजून कोणी असतील, त्यांना ज्या लोकांनी आपल्या दिवसांमध्ये आपल्याला साथ दिली त्या लोकांना आपल्या चांगल्या दिवसामध्ये कधीही विसरता कामा नये. आणि त्यांनी पुन्हा
ना मला मी त्याला त्याला म्हटलं की साहेब तुम्ही काय करता. मी त्याला म्हटलं आय डिड BA MBA and we are having educational institutions and we are running, we are administrating all that institutions. तर तो म्हणाला की तुम्ही इतके शिकलेले आहात. हां, मी त्याला म्हटलं येस, I was in government service, I left the job. तो म्हणाला कि आपने ऐसा प्रोफेशन चुना है साहब जिससे आप प्यार करते हैं, और जो लोग जिस काम से प्यार करते हैं वो अपने जीवन के लाइफ लॉन्ग हॉलीडेज पे होते हैं. क्या बात है, किती सुंदर त्याच्या लाईन्स. याचा अर्थ असा की आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद शोधायचा असेल तर हॉलिडेजवर जाण्याची आवश्यकता नाही. ज्या गोष्टींमध्ये आपण राहू शकतो, ज्या परिवारामध्ये आपण राहू शकतो, त्या चांगल्या लोकांसोबत आपण राहू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद खरा जीवनाचा भेटू शकतो, ज्या कामामध्ये आपण आपलं पूर्ण मन लावून आपलं त्याच्यामध्ये कर्मधनानं आपण राबतो, म्हणजे लॉंग लाईफ हॉलिडेजवर असतो. जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठं लर्निंग असते. सांगण्याचा अर्थ एवढाच होता, जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठं लर्निंग असते. हर जगह लर्निंग छिपी होती है, उसको आपको तलाशना होता है. आणि ते आपल्याला जीवनाचा ज्या दृष्टिकोन आपल्याला जर फार छान बदलवायचं असेल, लहान लहान गोष्टीमधून आपण लर्निंग केवळ लर्निंगच घेता कामा नये, अनलर्न करना चाहिए. आणि हे अनलर्न करण्याचं काम आपण प्रत्येक गोष्टीमधून केलं पाहिजे. आपल्या घरातून केलं पाहिजे, आपल्या शेजाऱ्यापासून केलं पाहिजे, आपल्या एखाद्या ड्रायव्हरपासून केलं पाहिजे, आपल्या नोकरापासून सुद्धा केलं पाहिजे, आपल्या आईवडिलांपर्यंत केलं पाहिजे, नातेवाईकांपर्यंत केलं पाहिजे, आपल्या प्रेयसीपासून केलं पाहिजे, आपल्या मित्रांपासून, आपल्या कलिग्सपासून केलं